ग्रामपंचायत हेरलेचा कर्मचारी लाच घेताना रंगेहात अटक। प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत हप्ते मंजूर करून देण्यासाठी 25,000 रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामपंचायत हेरले येथील दिवाबत्ती कर्मचारी राहुल सहदेव निंबाळकर वय 36 याला अँटी करप्शन ब्युरोच्या पथकानं 20,000 रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं। त्याचबरोबर रोजगार सेवक सूरज जिनगोंडा पाटील यांनी लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचं निष्पन्न झालं। दोघांविरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तक्रारदार हे त्यांच्या वडिलांना मंजूर घरकुलाचे प्रलंबित हप्ते मिळावेत म्हणून ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता शिपाई राहुल निंबाळकर यांनी 25,000 रुपयांची लाच मागणी केली। तक्रारदारांनी तात्काळ अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली। पडताळणी दरम्यान निंबाळकर यांनी 20,000 रुपयांवर तडजोड केल्याने सापळा रचण्यात आला। कारवाई दरम्यान आरोपीने लाच स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आला। ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र सानपोत यांच्या पथकाने केले। शिवार न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप कोले।